मला एक माहिती मिळाली आहे, तीच तुम्हाला सांगायची होती. कसली माहिती? वहिनी, आपल्या बँकेचं अकाउंट इन्कम टॅक्स वाल्यांनी सील केलं आणि तुझ्या बाबांच्या घरी नोटीस पाठवली. ही कोणीतरी दादाच्या विरोधात केलेलं कारस्थान आहे. काय? हो वहिनी, माझ्या बाबांची त्या बँकेत ओळख आहे. मी त्यांच्याकडनंच माहिती मिळवली. त्या बँकेच्या मॅनेजरला चेअरमॅननीच सांगितलं होतं हे असं सगळं करायला. काय? बोल प्रियंका. अरे शार्दूल, कुठेस तू? मी कधीपासून तुझा फोन ट्राय करतेय. मी घरीच आहे. तू दारू प्यायलास? हो, थोडी. मला वाटलं तू राजाराम पांढरेंना बघायला गेला असशील हॉस्पिटलमध्ये. तू तर घरी तर होऊन पडलायस. मी गेलो होतो त्यांना बघायला. मग काय झालं? आता बरे आहेत ते आणि थोड्या वेळाने येतील शुद्धीवर असे डॉक्टर म्हणत होते. काय? अरे शुअर? मी स्वतः डॉक्टरांशी बोललो सकाळी, तेव्हा ते म्हणाले संध्याकाळपर्यंत शुद्धीवर येतील म्हणून. अरे पण कसं शक्य आहे? का वाचायला नको होते? नाही तसं नाही, म्हणजे कौतुकच आहे नाही त्यांचं. किती स्ट्रॉंग आहेत ते. इतका गोळ्या लागल्यानंतर सुद्धा ते अजून व्यवस्थित आहेत. म्हणून म्हटलं तू झोप आता. खूप दारू प्यायलायस तू. ठेवते फोन. दादा, पैशाची काही सोय झाली? नाही अजून. मग तू या घरावर लोन काढ. मला काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटी या घरावरही तुझा तेवढाच हक्क आहे. बघू, मी प्रयत्न करतो. आणि काहीच नाही झालं तर शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला हे घर गहाण ठेवावंच लागेल. मी तुम्हाला नाही म्हणाले तरी तुम्ही का बोललात घरावर लोन घेण्याविषयी? दादा बहिणीवरती एवढं मोठं संकट ओढावलंय, त्यातून सोडवण्यासाठी काहीतरी करावं लागेलच ना. दुसरं काहीही करा, पण हे घर गहाण टाकायचं नाही. हे बघ, दादा आणि वहिनी मला माझ्या आई वडिलांप्रमाणे. मी जेव्हा संकटात होतो तेव्हा त्यांनी मला सावरलं, मला आधार दिला. आणि आज जेव्हा त्यांना मदतीची गरज आहे तेव्हा मी शांत बसू शकत नाही. पण त्यांना मदत करण्यासाठी आपलं भविष्य धोक्यात घालण्याची काय गरज आहे? आणि त्यांच्यावर जे संकट ओढवलंय ना, त्याला कारणीभूत ते स्वतः आहेत. समजा तुम्ही त्यांना मदत केली आणि हे प्रोजेक्ट पूर्ण झाले, तर होणाऱ्या प्रॉफिट मधून ते तुम्हाला अर्धवाटा देणार आहेत का? मी तुम्हाला दादांसाठी स्वतःचं आयुष्य धोक्यात घालून देऊ शकत नाही. ते फक्त त्यांच्या फायद्याचं बघताय, तुमच्या नाही. एक नंबरचे स्वार्थी आहेत ते. मी तुला तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. असं वरी की मी पैशाची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करतोय, पण कुठूनच काही हाताला लागत नाहीये. म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय की तू एकदा फक्त नेहाशी बोल. एकदा बोल, पण तू ऐकूनच गेला तयार नाहीये. अहो, तिच्या संसारात खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, त्यामुळे मी तिला आत्ता पैशाविषयी विचारणार नाही आणि हे फायनल आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण मी हात जोडून विनंती करतो की एकदा तरी तू या बाबतीत विचार कर. नेहा, अगं मी सचिन बोलतोय, सचिन म्हात्रे. हा बोला सचिनराव, कसा काय फोन केला? नेहा, ऍक्च्युली मला संयोगिताने सांगितलं की तुमची कुठली तरी केस कोर्टात चालू आहे जी पांढरे सर हँडल करत होते, आणि आता त्यांच्यावर अचानक हल्ला झाल्यामुळे तुम्हाला एक चांगला वकील हवा आहे म्हणून. हो खरं आहे ते. नेमकी कसली केस आहे आणि कोणाविरुद्ध? तुम्हाला कसं सांगू कळत नाहीये, पण केस आपल्याच माणसानं टाकली. म्हणजे जिंकले तरी मीच हरणार आणि हरले तरी मीच हरणार. नेहा सॉरी, म्हणजे मी समजलो नाही. शार्दूलने माझ्या आणि राजाराम काकांच्या विरोधात कोर्टात केस टाकली.